चला मॅच ऑन करायचं. मॅच ऑन करा. सचिन मोरेने बॅटिंग उतरलाय. सचिन मोरे आणि बॉलर आदित्य मोरे ना पाकडीचा. ते मोरिया 11 कामोटे टॉस जिंकला. I11 आपण पाहतो पनवेल बॅटिंग करतो. या वेळेला आपण पाहतो पूर्वार्धामध्ये I11 पनवेल. चला आघाडीची जोडी सूचना असेल. दोन्ही संघाचे खेळाडू जास्त वेळ घेऊ नका कारण 10 10:30 वाजून गेले आणि आज तालुका निय आज सुद्धा चांगल्या लढती नक्कीच का पाहायला मिळतील. दोन्ही संघांना या विनंती सूचना असतील. पुढचा सामना किंग्स 11 पनवेल आणि पार्वती मेडिकल स्टोर्स पारगाव. जर खेळाडू पाठीराखे असतील तर त्यांना विनंती करतो संघनायकाने आम्हाला रिपोर्टिंग करायचं. किंग्स 11 पनवेल कारण आज आम्ही थांबणार नाही. पार्वती मेडिकल स्पोर्ट्स पारगाव. हॅलो कुठपर्यंत आले. कोण येणार चमक्या फोन नाही उचलत. मॅच ऑन होईल. टॉस जिंकला. मोरिया 11 कामोटे बॅटिंग करतो. I11 पनवेल. चला वेळ घेऊ नका. 10:45 झाले. 10:45 किंच ट्रॉफी आदर्श ट्रॉफी पावसाळी रबर बॉल क्रिकेट आणि आज दिवस तिसरा. चला मॅच ऑन करा. चार षटकांचा सामना आहे. म्हणजे 3 मॅच मध्ये 2-2 ओव्हरचे घालायला लागतील. नाही ना ज्याला 3 मॅच आहेत ना सुरुवातीच्या 3-3 ओव्हरच्या ते 2-2 टीमावर येतील ना त्यांच्या 2 मॅच 2 टोटल 5 मॅच 2-2 समजलं. म्हणजे तुला अंधार नको 7 पर्यंत सगळं क्लिअर होईल. आणि जर हे लोक 10ला चालू झाले 10ला मॅच. मॅच ऑन आपण जरूर पाहतो. पहिलं षटक घेऊन गोलंदाज आदित्य मोरे. गोलंदाजी करताना मोरे 11 कामोटे. सलामीची जोडी चांबो आणि सूर्या मस्कर बॅटिंग करताना I11 पनवेल साठी. तर आज स्पर्धेतील तिसरा दिवस सामना सुरू होतो. स्ट्रायकर एंडला चांबो आणि नॉन स्ट्रायकर एंड सूर्या मस्कर. पहिला चेंडू आदित्य मोरे. 4 षटकांचा सामना बघा. टीम मीटिंगची सुद्धा परवानगी नाही कारण आज तालुका निया संघ खेळणार आहेत. आज चांगल्या छावित परिसर मेन अंपायर. पहिला चेंडू आदित्य मोरेचा. हा चेंडू मात्र नक्की डिक्लेअर झोन मध्ये. अंपायर्स हिट विकेट एक्झॅक्टली तिथं पाहिलं सुनील सर आहेत लेग अंपायर आणि फलंदाज बाद चांबो. हिट विकेट योग्य निर्णय. 24 ला इव्हेंट आपण पाहतो. चांबोन हा प्रयत्न केला होता. अगदी शरीराचं संतुलन बिघडलं आणि यस डेफिनेटली पहिला धक्का मिळाला. बॅटिंग करत असताना टीम I11 पनवेल संघाला. चांबो बाद. पहिला धक्का आदित्य मोरेला मिळते ही सफलता. पहिला धक्का बॅटिंग करताना I11 पनवेल संघासाठी. नवीन फलंदाज सरकला आशिकेश. आदित्य मोरेला ही सफलता. गोलंदाजी करताना मोरिया 11 कामोटे संघासाठी. आदित्य मोरे. पहिलं षटक
आदित्य मोरेचा 4 षटकांचा सामना बाद केलं चांबोला हिट विकेट. त्यानंतर नवीन फलंदाज अशिकेश स्ट्रायकर एंडला. अशिकेश भोईर वन ऑफ द डेंजर बॅट्समन, आक्रमकतेसाठी ओळखला जातो. मात्र एक चेंडू डॉट खेळला आणि त्यानंतर पुन्हा एकदा तोच प्रयत्न 2 धाव घेण्यासाठी. सूर्या मस्कर त्याला साथ देतो. आतापर्यंत आदित्य मोरेचे षटक पाहिलं. 3 चेंडूचा खेळ संपलाय. चांबो बाद झाल्यानंतर थोडा दबाव दडपण असेल बॅटिंग करताना टीम I11 पनवेल या संघाला. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या 1 गडी बाद 2. आदित्य मोरे पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट न समोर ठेवला. ऑन साइडला हुक करतो डीप कडे. फिल्डर रेडी आहेत आणि त्या आदित्यनं आपला दरारा दाखवला. जबाबदारी दिली होती पहिल्या षटकाची आणि तिथे 2 महत्वाचे विकेट. बाद झाला फलंदाज चांबो. आघाडीचा अग्रेसिव्ह फलंदाज बाद झाल्यानंतर आपण पाहतो अशिकेची इम्पॉर्टंट विकेट मोरे 11 कामोटीसाठी. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 धावा 2 विकेट. थोडी अवस्था आपण पाहतो परिस्थिती बिकट झाल्या बॅटिंग करताना. टीम I11 पनवेल स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप या संघाकडे सुद्धा आहे. दोन्ही संघामध्ये यंगी स्थान आहेत. मोरे 11 कामोटे संघ. आदित्यनं पहिली षटक हाताळलं 2 विकेट. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 2 धावा आहेत. नवीन फलंदाज क्रमांक 4 वर आलाय I11 पनवेल साठी. मोरे 11 कामोटे विरुद्ध I11 पनवेल. जयेश भोईर जेबीला पाहतो I11 पनवेल साठी. आता डाव थोडासा आपण पाहतोय गडबडला कारण 2 प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर थोडा दबाव निर्माण झाला. आदित्य मोरेनं जो सुरुवातीला गोलंदाजीमध्ये आपला महारा दाखवला. चांबो बाद झाल्यानंतर अशिकेशला झेलबाद पद्धतीने बाद केले 2 विकेट. जेबी जयेश भोईर आले क्रमांक 4 वर. चला अंपायर्स 2 फिल्डर कंपल्सरी इन सर्कलच्या आत असतील आणि 20 मिनिटं हा टाइमर सेट केला. पूर्वार्ध तुम्हाला फिनिश करावा लागेल. आदित्य मोरे 2 विकेट. हो समोर जयेश होता. आदित्यने आतापर्यंत 4 चेंडू चांगले पाहिले मात्र यावेळेला अंपायरने कन्फर्म केलं. व्हाईट बॉल बोनस जरूर मिळेल 1+1. टोटल धावसंख्या आतापर्यंत हा खराब चेंडू आदित्य मोरेचा. एकूण धावसंख्या धावफलकावर 4 गडी बाद झाले 2 चांबो बाद झाले. अशिकेश सूर्या मस्कर नॉन स्ट्रायकर एंडला अजूनही संधी मिळाली नाही. डाव्या हाताचा जयेश भोईर भातान गावासाठी क्रिकेट खेळला. बायकरमॅन ओळखला जातो. ऑलराऊंडर आहे. ऑलराऊंडर या अगोदर अशिकेशला पाहिलं. चांबो बाद झालं. आता डाव सावरताना सूर्या आणि स्ट्रायकर एंडला जयेश भोईर. पुढचा चेंडू आदित्य मोरे. समोर ठेवला बॅटवर फटका बनवला. अंपायर सिग्नल येईल. हो तिथे काही अंपायर्स आहेत आणि पाहिलं डिक्लेअर झोन बॅड लक. फटका चांगला होता आदित्यचा आणि त्या चेंडूवर आक्रमणाचा प्रयत्न केला होता जयेश भोईरनं. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपला आणि धावा दाफलकावरती 5. चांबो बाद झाल्यानंतर डॉट. तिसऱ्या चेंडूवर 2 धावा. चौथा चेंडू विकेट. 1 अवांतर सिंगल. टोटल धावफलक आपण पाहिले तर 5 रन्स 2 विकेट 5 धावा. बॅटिंग करत असताना I11 पनवेल संघ आपण जरूर पाहतोय. पुढचा चेंडू आदित्य मोरे. सूर्या मस्कर साठी पहिला चेंडू खेळेल सूर्या. सूर्याने सुद्धा तोच प्रयत्न अंगलट येणार का? आदित्य चेंडू काले अति घाई आणि संकटात नेय. सुरुवात मात्र I11 पनवेल साठी ही मात्र विस्कळीत झाल्या. चांबो गॉन फॉर दी डक. त्यानंतर अशिकेश बाद झाला आणि आता ही तिसरी विकेट. सूर्या मस्कर पहिल्या षटकाचा खेळ संपला. चला फिल्डिंग टीमला विनंती आहे का थोडा फास्ट क्रिकेट खेळायचं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 5. 3 विकेट.
चला अंपायर मॅच ऑन ठेवा. खेळाडूंना विनंती असेल. मोरया 11 कामोटेच्या अर्जुन बेदी. ओव्हर नंबर 2 अर्जुन बेदी. लेजंड क्रिकेटर रघु परदेशी यांचं इथं आगमन झालं. वेलकम. तालुका नियामध्ये नेहमी अनेक यंग जनरेशनला त्यांचं मार्गदर्शन असतं. आजही आपल्या क्रिकेटच्या माध्यमातून त्यांची दहशत पाहिली. अर्जुन बेदी. अर्जुन बेदीला आपण इथे जरूर पाहिलं खेळत असताना. अर्जुन बेदी ओव्हर नंबर 2. ओ गुड बॉलिंग. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा होत्या आणि 3 विकेट मिळाल्या आणि आता तोच प्रयत्न होत असताना ओ खोलात टाकला हा चेंडू. अर्जुन बेदी ओव्हर नंबर 2. मोरया 11 कामोटे या संघासाठी चांगलं योगदान देत असताना एक व्हाईट बॉल आणि त्यानंतर 2 डॉट. धावा दाफलकावरती टोटल आतापर्यंत 6 6 रन. I11 पनवेल जबाबदारी जयेश भोईरवर आणि नवीन फलंदाज सचिन मोरे. बिट्टूला आपण पाहतो क्रमांक 5 वर. जबाबदारी दोघांकडून भागीदारीची गरज आहे. मागे आदळला आणि तिथे प्रयत्न जरूर होते. सिंगल मिळेल. डिक्लेअर झोन मध्ये या अंपायर सिग्नल. पुढच्या दोन्ही संघांना विनंती आहे. पुढच्या दोन्ही संघांना सूचना आहे का आपल्याला रिपोर्टिंग करायचं टॉस साठी. आमचा आवाज जर त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल तर दोन्ही संघाचे संघनायक किंग्स 11 पनवेल पार्वती मेडिकल स्टोर्स पार्क. अर्जुन बेदी. 3 चेंडूचा खेळ संपले. धावा 7 रन्स. बॅटिंग करत असताना I11 पनवेल 3 धक्के मिळाले. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा होत्या. अर्जुन बेदी मोरया 11 कामोटीसाठी समोर खेळेल. सचिन मोरे बिट्टू. अपेक्षा आता जयेश आणि सचिन कडून एखादी चांगली भागीदारी या सामन्यामध्ये चांगलं टार्गेट सेट करू शकते. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. फटका कन्वर्ट झाला नाही मात्र डिक्लेअर झोन मध्ये जाईल. अंपायर सिग्नल. सिंगल मिळेल. डाव थोडासा मागे पडलाय. थोडी पिछाडीवर आहे. पूर्वार्धामध्ये जेव्हा बॅटिंग लाईनअप तुमच्याकडे असते तेव्हा चांगलं योगदान देणं खूप गरजेचं असतं. पुढचा चेंडू अर्जुन बेदी. नेक्स्ट बॉल. लॉफ करतोय क्षेत्ररक्षक आदित्य. चेंडू खाली झेल होणार का आणि आणखीन एक विकेट. दबाव दडपण निर्माण झालं. चला पारगाव आणि किंग्स 11 पनवेलला विनंती असेल आपल्याला संपर्क साधायचा लगेच. अर्जुन बेदी. बॅटिंग लाईनअप मध्ये चांबो, सूर्या मस्कर, ऋषिकेश, जयेश भोईर आघाडीचे 4ही फलंदाज बाद झालेत. धावसंख्या ती दाफलकावर 8. बॅटिंग करत असताना I11 पनवेल मोरया 11 कामोटे. सुंदर गोलंदाजी. एकही फलंदाजाला काही करून देत नाही. क्रमांक 6 वर सरकला नवीन फलंदाज. हो आक्रमण करतोय जरूर. डीप कडे खेळून काढलं. सिंगलला दाफलक पुढे सरकेल. दुसरं षटक प्रगती पथावर. अर्जुन बेदी मोरया 11 कामोटेसाठी आपण पाहतोय. आदित्य मोरेनं 5 धावांमध्ये 3 विकेट आणि त्यानंतर अर्जुन बेदीचं दुसरं षटक. 10:58 पावसाळी रबर बॉल क्रिकेट आणि आज स्पर्धेतील तिसरा दिवस आहे. चला थोडं फास्ट खेळायचं. खेळाडूंना सूचना आणि पुढच्या दोन्ही संघांना विनंती असेल. पुढच्या दोन्ही संघांना आम्ही विनंती करतो का आपल्याला टॉस साठी संपर्क साधायचा.
तर दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा आल्यात आणि 2 षटकानंतर I11 पनवेल संघाची धावसंख्या येते 9. 9 रन्स ऑन बोर्ड. 4 गडी बाद झालेत. सुरुवातीलाच दिलेले झटके आदित्य मोरेचं षटक 5 धावेचं 3 विकेट, अर्जुन बेदीचं षटक 4 धावेचं 1 विकेट आणि नवीन फलंदाज अमोल आले. गोलंदाज अमोल नरहरे याला आपण पाहतो का मोर्या 11 कामोटेसाठी. I11 पनवेलसाठी आपण पाहतो फलंदाज स्ट्रायक रेंजला. दहा 10 रन्स. बॅटिंग करत असताना सचिन मोरे बिट्टू इथे संघासाठी चांगलं योगदान देणं महत्वाचं. अमोल हो ताकदीचा प्रचंड वापर डीप कडे खेळलाय. सिंगल प्रयत्न होतील मात्र एकही मोठा फटका आतापर्यंत I11 पनवेलच्या फलंदाच्या बॅट मधून पाहायला मिळत नाही. गोलंदाजीचे शक्ती प्रदर्शन मोर्या 11 कामोटेसाठी. धावसंख्या धावफलकावरती 11 आहेत. अमोलला आतापर्यंत 3 चेंडू लॉफ करतो बॅटच्या मधोमध कव्हरच्या वरून. गुड स्ट्रोक. साहिल गायकरला आपण पाहतोय. 6 धावेने धावफलक पुढे सरकेल. टोटल एकूण धावफलक एकट पाड्याचा साहिल गायकर. आतापर्यंत अमोलचे 3 चेंडू चांगले होते मात्र या चौथ्या चेंडू षटकार. धावफलक 17. 70 रन्स ऑन बोर्ड. नाही आक्रमण करतो चेंडू स्लिप होते. निघालेत फलंदाज 2 धावेसाठी. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. टोटल एकूण धावफलक आपण पाहतो 19. अमोल ओव्हर नंबर 3. आतापर्यंत 5 चेंडू धावा आपण पाहिल्या तर 19 वर. पहिल्या षटकामध्ये 5 दुसऱ्या षटकामध्ये 4 होत्या आणि मात्र त्यानंतर थोडी गती वाढवताना साहिल पुन्हा एकदा आक्रमणाचा प्रयत्न डिक्लेअर झोन मध्ये आणि नक्कीच अंपायर सिग्नल. धावा मिळेल 1. 3 षटकांचा खेळ समाप्त. पुढच्या दोन्ही संघांना टॉस साठी सूचना करतो आपण. लगेच संपर्क साधा. पुढचे दोन्ही संघ चला किंग्स 11 पनवेल आणि पार्वती मेडिकल स्टोर पारगाव. 3 षटकानंतर धावसंख्या 20. अंबादास
अंबादास. अंबादास कडून अपेक्षा आहे, तेवढीच अपेक्षा आहे. सचिन मोरे साहिल गायकर कडून धावसंख्या धावफलकावर 21 हे शेवटचं षटक. 4 षटकांचा सामना. i11 पनवेल संघ या सामन्यामध्ये बॅटिंग करतोय. मात्र या मैदानावर 35-40-45 धावा या महत्वाच्या म्हटल्या जातात. मात्र त्या धावसंख्येकडे वाटचाल होऊन आता अपेक्षा आहे सचिन मोरे बिट्टू कडून. चेंडू शिल्लक 5 धावा 21. ओ चेंडू खाली राहिला, बीट होतो. ओ नक्कीच फलंदाज बाद. चेंडू शिल्लक 4. अंबादास सिंगल विकेट. नाना दिवेकर यांचे इथे आगमन झाले. वेलकम. PSI रोशन कातारा यांचं आगमन झालं. PSI रोशन कातारा साहेब यांचे इथे आगमन. या आपण सुद्धा इकडे. तेजस मात्रे यांच्याकडून आम्ही आपल्याला आमंत्रण देतो. नाना दिवेकर या आपलं वेलकम, सुस्वागतम. चेंडू शिल्लक 3. पारगाव आणि किंग्स 11 पनवेल या लगेच. काय बॉलिंग केलं मोरिया 11 कामटे कडून. आदित्य मोरे, त्यानंतर अंबादास. आता गोलंदाजीचं त्यानंतर आपण पाहतो अर्जुन बेदी, अमोल. चेंडू शिल्लक 2 धावा 21. रत्नदीप चौधरी. चेंडू शिल्लक 2 आहेत. लास्ट बॉल. यस डन. शेवटचा चेंडू. मॅच ऑन. पुढच्या दोन्ही संघांना विनंती आहे. शेवटचा चेंडू. आक्रमणाचा प्रयत्न फसलाय. नक्कीच एंड ऑफ दी ओव्हर सिंगल मिळेल. एकूण धावफलक टोटल 22 आणि 23 टार्गेट. चला पुढचे दोन्ही संघ जर उपस्थित असेल तर आपल्याला विनंती आहे टॉस. नाहीतर दोन्ही संघ वेळेवर आले नाही तर सामना 3 षटकांचा असेल. किंग्स 11 पनवेल आणि पार्वती मेडिकल स्टोर्स पारगाव दोन्ही संघाने याची नोंद घ्या. नवीश 11 विचुंबे, कळंबोली 11 कळंबोली, श्रेया स्पोर्ट्स कोपर, साईशा 11 पेन, अनुष 11 कर्जत, विनोद स्पोर्ट्स गावठाण, ओमकार सिद्धू 11 खालापूर आणि गावदेवी गावठाण. आज तालुका स्तरीय तुम्हाला खेळ नक्कीच पाहायला मिळेल. चला मॅच ऑन होईल. टार्गेट 23. 4 षटक 23. आदित्य मोरेने धावा दिल्या होत्या 5-3 विकेट. अर्जुन बेदीने धावा दिल्या होत्या 4-1 विकेट. अमोलला 11 धावेचं षटक. त्यानंतर अंबादास. एक साहिल गायकरचा षटकाराचा अपवाद सोडला तर i11 पनवेल या सामन्यामध्ये काही करू शकला नाही. जी अपेक्षा होती i11 पनवेल कडून बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग होती. मात्र आता तिथे साहिलचा अपवाद वगळता एकही मोठा फटका पाहायला मिळत नाही. लक्ष द्या मॅच कडे. तालुका स्तरीय किंजल ट्रॉफी आणि आपण जरूर पाहतो आदर्श ट्रॉफी पावसाळी रबर बॉल क्रिकेट. आज शनिवार सुद्धा स्पर्धेतील 3रा दिवस.
पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय. 23 टार्गेट कंपल्सरी चेसिंग. 40 झाले तरी चालले असते ना. लक्ष उद्या मॅच कडे आघाडीची जोडी सरकले. मोर्या 11 कामोटे कडून किंग्स 11 पनवेल लास्टचा कॉल द्या कपिल. किंग्स 11 पनवेल. शेवटचा कॉल देतो आम्ही किंग्स 11 पनवेलला. कपिल पाटील पार्वती मेडिकल पार्वती मेडिकल्स पारगाव. बॅटरची नाव माहित ना? बघा मोर्या 11 कामोटे तुमचा एक्स्ट्रा प्लेअर पाठवा कारण पंकज गाडगे आहे. तो समोरचा नाही. मोर्या 11 कामोटे. चला लक्ष उद्या मॅच कडे आघाडीची जोडी सरकले. 23 टार्गेट कंपल्सरी चेस. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आदित्य पाटील. अपेक्षा सामना जिंकायचा असेल तर प्रचंड मेहनत करावी लागेल. आई 11 पनवेलला पहिला चेंडू. हो पहिला चेंडू ट्राय करतो डिक्लेअर झोन मध्ये. 23 टप्पा ओलांडायचा. 4 षटकांचा हा सामना आजच्या दिवसातील पहिला सामना आहे. आदित्य मोरेचं षटक पूर्वार्धामध्ये 5 धावेचं होतं. 3 विकेट. आता षटक हाताळत असताना आदित्य पाटील. पुढचा चेंडू डीप मिड विकेट आहे. डीप स्कोअर लेग. डीप लॉंग ऑन. डीप लॉंग ऑफ सुद्धा आई 11 पनवेल कडून प्रचंड मेहनतीची गरज आहे कारण धावा कमी आहेत. जर स्कोर कार्ड थांबवायचं असेल तर डॉट बॉल फेकणं हे खूप महत्वाचं आहे. आदित्यकडून तीच अपेक्षा. संधी असेल फलंदाज होईल बाद. पहिला धक्का. 23 अंबादास बाद झालेत. नवीन फलंदाज पंकज. सलामीमध्ये पंकज अंबादास. किंग्स 11 पनवेल आणि पार्वती मेडिकल्स. नवीन फलंदाज झाले सीत मोर्या 11 कामोटीसाठी. बघा पुढच्या दोन्ही संघांना आम्ही कॉल करतो. आपण लगेच संपर्क साधा. PSI रोशन कातारा यांचे इथे आगमन झाले. सुधीर अगलावे महेश भाई सुद्धा उपस्थित आहेत. नाना दिवेकर आणि नक्कीच आपण पाहतो तालुका स्तरीय खेळ आज तुम्हाला पाहायला मिळेल. आदित्य पाटील लक्ष उद्या मॅच कडे. ओ लाईन चांगली आहे. टप्पा चांगला होता. पडल्यानंतर आपण पाहतोय फलंदाजांना बीट करत असताना डॉट बॉल. आदित्य पाटील सिंगल. एक रनआउट. आतापर्यंत 3 चेंडू. धावा 1 टार्गेट 23. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. आजच्या दिवसातील हा पहिला सामना आहे. आज तालुका स्तरीय खेळाडू तुम्हाला प्रत्येक गावातील टॅलेंट पाहायला मिळेल. प्रहार करण्याचा प्रयत्न. झेल होणार का प्रयत्न तिथे डिक्लेअर झोन मध्ये आणि चेंडू जाईल. पंच अंपाच्या निर्णयाची वाट पाहूया आपण आणि नक्कीच आपण तिथे पाहतो. अंपायर सिग्नल. चला किंग्स 11 पनवेल आलेला आहे. टीम रेडी. पार्वती मेडिकल्स. चला पार्वती मेडिकल्स. अंपायर्स फायनल डिसिजन. चला निर्णय येऊ द्या लगेच. अंपायर्स 1 का 2 डिस्कस करा. निर्णय पोहोचवा लगेच.
अंपायर्स धावा किती? 1. येस, मॅच ऑन. I11 पनवेल आणि मोर्या 11 कामोठे बॅटिंग करत असताना मोर्या 11 कामोठे आणि आता टार्गेट आहे 23 धावा आतापर्यंत. 4 चेंडू आणि धावसंख्या 2. आदित्य पाटील पुढचा चेंडू. हो, गुड बॉलिंग डॉट. आदित्यचे कमालीचं षटक आहे. आदित्य मोरे ना आपण पाहतो मोर्या 11 कामोठेसाठी 5 धावेचं षटक होतं. 3 विकेट आणि आता आदित्य पाटील आतापर्यंत 5 चेंडू 2 धावा. सिद्धू पंकज अंबादास बाद झाल्यानंतर मोर्या 11 कामोठे बॅटिंग करतो. 23चा टप्पा ओलांडतोय. गुड बॉलिंग थांबून ठेवलं, काहीच करून दिलं नाही. पूर्वार्धामध्ये एक षटकाराचा पॉज सोडला. तयारी जरूर होती मात्र नाही. यस, गुड बॉलिंग. आदित्य पाटीलचे षटक संघासाठी चांगलं राहिलं, उपयुक्त राहिलं, कारण या षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त 3. ज्या आदित्य मोरेने पूर्वार्धामध्ये धावा दिल्या होत्या 5-3 विकेट. काय कमबॅक होईल का I11 पनवेल साठी? मोर्या 11 कामोठे. चला पुढचे दोन्ही संघ. पार्वती मेडिकल शेवटचा कॉल आहे. सचिन मोरे ओव्हर नंबर 2 बिट्टू. टार्गेट 23 कंपल्सरी चेस. बॅटिंग करत असताना मोर्या 11 कामोठे I11 पनवेल संघाविरुद्ध. पहिलं षटक राहिलं 3 धावेचं. अजूनही 18 बॉल 20 ची गरज आहे. काय होणाऱ्या मॅच मध्ये थरार नाट्य सामना. पावसाळी रबर बॉल क्रिकेट दोन्ही संघामध्ये अंगी स्थान आहेत. सचिन मोरे बिट्टू. पहिला चेंडू लाईन चांगली होती मात्र यष्टीरक्षकाची साथ मिळत नाही. या धावा मॅच मध्ये खूप काही सांगून जातील, कारण अगोदर धावा कमी आहेत आणि इथे जर अशी साथ नाही मिळाली, चेंडू आणि धावांचं अंतर सारखे. सचिन मोरे आतापर्यंत आपण पाहतोय चेंडू फेकलेत 2 धावा 4. पुढचा चेंडू. टार्गेट 23 सचिन मोरे. गुड बॉलिंग, काही करून देत नाही आतापर्यंत 3 चेंडू. गुड बॉलिंग 23 धावेसाठी. लो स्कोरिंगचा सामना इथे कसा होईल पाहायला मिळेल. आतापर्यंत सचिन मोरे जे 3 चेंडूने काही करून दिलं नाही. समोर खेळतो फलंदाज सिद्धू. पुढचा चेंडू सचिन मोरे. सिंगल डबल रोखणं, मोठे फटके रोखणं. पूर्वार्धामध्ये एक षटकार होता आणि त्यानंतर उत्तरार्ध पाहतो आतापर्यंत I11 पनवेल साठी. चला थोडा फास्ट खेळा. 3 चेंडू. पार्वती मेडिकल्स पारगाव आणि किंग्स 11 पनवेल पुढचा सामना असेल. गुड बॉलिंग मात्र लाईन थोडी भरकटतोय ऑफ स्टंपच्या बाहेर. हे छोटे छोटे क्षण मॅच मध्ये खूप इम्पॉर्टंट असतील, कारण चेंडू आणि धावांचं अंतर सारखे. 23 धावांचं टार्गेट. मोर्या 11 कामोठे आणि I11 पनवेल होणारी लढत. दोन्ही फलंदाजांमध्ये चर्चा सूर्य. सामना सोडायचा नाही. मोर्या 11 कामोठे. व्हाईट बॉल. एकूण धावफलक टोटल संघ पोहोचलाय 5 वर. क्षेत्ररक्षण करताना काही चेंजेस. सचिन मोरे चांबो आता यष्टीरक्षण क्लोज नियुक्ती केलं.
लाईन भरकटत असताना 3 चेंडू चांगले होते मात्र 2 चेंडूवर सचिन मोरे थोडा महागडा ठरला. 2 अवांतर धावा 6 2 षटकानंतर 9 धावा होत्या. बॅटिंग केली I11 पनवेलनं. गुड बॉलिंग कमबॅक होत असताना 2 अवांतर चेंडू वगळले. चांबोवाला यष्टीरक्षक क्लोज आहे. मागे एक फिल्डर सुद्धा बॅकअप आहे. टार्गेट विजयासाठी 23 धावा 6. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. अंपायर सिग्नल. आतापर्यंत सचिन मोरेचे चेंडू आपण पाहिले. 5 बॉल धावसंख्या 7 समोर कळेल. पंकज गाडगे मोर्या 11 कामोटे एकूण दाफलक 7. चला पार्वती मेडिकल यायचं आपण. पार्वती मेडिकल पारगाव. किंग्स 11 पनवेल रेडी आहे. चला मॅचचा रिदम तोडू नका. सूचना असतील. ज्या गतीने सामने सुरू आहेत आज कारण 11 मॅचेस खेळवायचे आणि तालुका नियम. पावसाळी रबर बॉल क्रिकेट एकूण धावफलक 7. बॅटिंग करत असताना टीम मोर्या 11 कामोटे. हा चेंडू मागे ठेवला. बीट करत असताना सचिन मोरे बिट्टू. पंचांकडे दाद मागतोय फलंदाज मात्र गुड बॉलिंग. यासाठी सचिन मोरे ओळखला जातो. शॉर्ट बॉल होता आणि चकवत असताना बीट झाला फलंदाज. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावा 7 आणि टार्गेट 23. 12 चेंडू आणि 16 धावेची गरज. चला 12 चेंडू 16 धावा. विनंती असेल आपल्याला 12 चेंडू. बारा बॉल 12 चेंडू आणि 16 धावेची गरज. लक्ष विद्या मॅच कडे. 12 चेंडू 16 धावा. रत्नदीप गोलंदाज. ओ गुड बॉलिंग. सामना सोडायचा नाहीये. रंगतदार लढत तुम्हाला पाहायला मिळते. स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतो आपण पाहतोय सीत. आतापर्यंत सीत डॉट बॉल खेळलाय 6. रत्नदीप 12-16चं समीकरण. 11 चेंडू 16. शॉर्ट बॉल आदळला चेंडू. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. धाव फलक पुढे सरकेल. चला पार्वती मेडिकल पारगाव या लगेच आणि किंग्स 11 पनवेल. हा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये चालला. धाव मिळेल नक्कीच. 1 धाव मिळेल. टोटल आतापर्यंत आपण पाहिलं तर 9 धाव आहेत. 9. रत्नदीप 1 व्हाईट बॉल 2 चेंडू पर्यंत काही करून दिलं नाही. बॉल टू रन कॅल्क्युलेशन. अजूनही येणारे चेंडू 10 आणि 14 धावेची गरज. चला सामना सुरू ठेवा. 10 चेंडू 14 धावा. सिद्धू आतापर्यंत डॉट चेंडू खेळलाय 6. मॅच मध्ये इंटरेस्ट. 10 बॉल 14. ओ गुड बॉलिंग. गोलंदाजी आवडले असेल तर रत्नदीपचं कौतुक झालं पाहिजे. सचिन मोरेचं 4 धावेचं षटक आदित्यनं दिल्या होत्या. पाटीलनं 3 धावा आणि आता रत्नदीप
आई 11 पनवेल मोर्या 11 असं वाटलं होतं 23 धावा असं म्हटलं जातं. वेन द स्कोर इज लो मॅच विल बी हाय व्होल्टेज आणि तसाच सामना इथे पाहायला मिळतो. सामना थोडा कठीण होत चाललाय. कोला टाकलाय. वॉटर बॉलिंग अप्रतिम गती चांगली होती. समोर ठेवला पुढ्यामध्ये काही करू शकला नाही. आतापर्यंत पंकज आपण पाहतो 4 चेंडू डॉट खेळलाय. सिद्धू खेळला आतापर्यंत 6 चेंडू डॉट. धावा 9. 23 टार्गेट. 8 चेंडू आणि 14 धावेची गरज. 8 बॉल 14. नेक्स्ट बॉल आदळला चेंडू पुन्हा एकदा समोरून उडवलाय. पंचांकडे अपील होईल. नामांकित पंच जावेद परीख सर आणि क्रिकेटचे सर्व नियम त्यांना माहिती आहे. दबाव वाढलाय. थोडा दबावाखाली खेळताना बॅटिंग टीम मोर्या 11 कामोठे लक्ष विद्या मॅच कडे. मॅच अजूनही गेली नाही. एक फटका सामना बनवेल. आता विनिंग कॅल्क्युलेशन 7 चेंडू 14. 7 बॉल 14. गुड बॉलिंग इथे डोक्याचा वापर युक्तीचा वापर करत चांगली गोलंदाजी. आता 23 धावा. आता 6 चेंडू 13 धावेची गरज. 23 टार्गेट. 10 रन झाले. 6 बॉल आणि 13. 6 बॉल 13. काय येऊ शकतो या मॅच मध्ये. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. शेवटच्या चेंडू पर्यंत सामना रंगतोय. चला किंग्स 11 पनवेल आणि पार्वती मेडिकल या आपण किंग्स 11 आणि पार्वती मेडिकल पारगाव. टॉस आपण करतो. टॉस साठी या लगेच. साहिल गायकर 6 बॉल 13 ची गरज. जर दोन्ही संघाचे खेळाडू आले नाही कारण आता वेळ आहे 11:26. 11:30 पर्यंत नाही प्लेयर आले तर सामना 3 षटकांचा असेल कारण 11 मॅचेस कव्हर करायचे. सामना 3 षटकांचा असेल. पुढच्या दोन्ही संघांनी याची नोंद घ्या. वेळेला महत्व देत चला. आज तालुका नियम आणि या सूचनेकडे लक्ष द्या. 6 बॉल 13. पहिला चेंडू आणि इष्टी रक्षकाची साथ मिळत नाहीये. 6 बॉल 13. आता 5 मध्ये आपण पाहतो विनिंग कॅल्क्युलेशन 5 बॉल 12. सामना कुठे होता आणि सामन्याचे रंग आता वेगळे पाहायला मिळाले. गोलंदाजाने दाखवलेली दहशत आदित्य मोर्या त्यानंतर सचिन मोर्या रत्नदीप आणि गोलंदाज सुद्धा मॅच मध्ये काय काय करू शकतो याचा प्रत्यय पाहिला. व्हेरी इंटरेस्टिंग मॅच. विनिंग कॅल्क्युलेशन आता चेंडू शिल्लक असतील 5. 5 चेंडू आणि 12. 5 चेंडू आणि 12 धावेची गरज. 5 बॉल 12. साहिल गायकर ऑन साइडला ड्राईव्ह करतोय जरूर डीप कडे. चला विश्वजित मात्रे अभ्या टॉस साठी संपर्क साधा. पार्वती मेडिकल पारगावचे कॅप्टन या लगेच आणि किंग 11 पनवेल चमकेशा आपण टॉस करायचं. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 4 चेंडू आणि 11 धावा. 4 बॉल 11. सिद्धू ओ गुड बॉलिंग बाद होईल. आता 3 चेंडू 11 धावेची गरज. आजच्या दिवसातील पहिला सामना 23 धावा. 3 चेंडू 11. अर्जुन बेदी तीन चेंडू 11. 3 चेंडू आणि 11. गुड बॉलिंग साहिल गायकर कमालीची गोलंदाजी. आई 11 पनवेलची बॅटिंग लाईनअप मध्ये थोडी निराशा होती मात्र आज गोलंदाजीने जो दर्जा दाखवला सर्वांना खुश केला. आदित्य पाटील 3, सचिन मोरे 4, रत्नदीपने 3,
बॉल टू रन. सामना बरोबरीमध्ये असताना मात्र आता विजयाच्या उंबरठ्यावर 2 बॉल 2 चेंडू आणि 11ची गरज. साहिल गायकर कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. मिळतील या चेंडूवर 4 धावा. साहिल गायकर मॅच मध्ये या चौकार अजूनही इंटरेस्टिंग. मात्र जर षटकार आला 1 चेंडू 7 एक एक्स्ट्रा कंपल्सरी चेस आहे स्पर्धेचा नियम. साहिल गायकर गुड बॉलिंग. सामना जिंकलाय तो I11 पनवेलला 23 धावेसाठी नाकी 9 आणला. मोरे 11 कामोटे प्लेअर ऑफ द मॅच आणि हे नामांकन आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच. द प्लेअर ऑफ द मॅच साहिल गायकर. गुड बॅटिंग गुड बॉलिंग खुश केलं आणि साहिल गायकरनं ठोकलेला षटकार अप्रतिम गोलंदाजी. लेजंड क्रिकेटर रघुदादा परदेशी यांची शुभ हस्ते आपण देऊया त्याला प्लेअर ऑफ द मॅच. चला नेक्स्ट मॅच टॉस करतो आपण. पार्वती मेडिकल आले. किंग्स 11ला विनंती असेल. किंग्स 11 पनवेल टॉस साठी या. नाहीतर सामना हा तो 3 षटकांचा खेळावा लागेल.